आज आम्ही आलेलो आहोत आजीच्या घरी। ही आहे माझी मावशी राणी मावशी। हाय फॅमिली, तर आम्ही आलोय आमच्या आजीच्या नवीन घरी। ते तुम्हाला दाखवते माझ्या आजीचं न्यू घर। इथे माझी मोठी मावशी राहते। ही आहे माझी मोठी मावशी आणि हे आहे माझ्या मावशीचे मुलं। ही झोपली, तिला बरं नाही। आणि ही मोठी मुलगी साक्षी। हा निसर्ग तुम्ही बघू शकता किती छान आहे। याला पांजरपोळ म्हणतात आणि पांजरपोळात ना आंब्याचे आणि अजून खूप सारे झाड आहे, म्हणजे फळांचे, सीताफळाचे, याचे त्याचे। आता आम्ही चहा प्यायला आलोय मावशीच्या घरी। चहा मावशीची मुलगी बनवणार आहे। काय करते साक्षी? मी गावात चहा ठेवते, मिल्क टी करते मी आता। छान कर चहा। हे असं त्यांचं किचन आहे आणि इकडे बाथरूम वगैरे आणि इकडे वापरायची जागा। हा त्यांचा मावडा आहे, दादूला खूप आवडतो। मावड्याचं तोंड दाखव। त्याच्या तोंडाच्या एवढाच मावडे, म्हणजे डावच्या हाईट। साक्षीने मस्त चहा केलेला आहे। हे बघा चहा उकळलेला आहे, आता मी सगळ्यांना वाढते। चहा वाढायचा नसतो। साक्षी तू कितवीला आहे ग? मी आता फर्स्ट इयर। सगळं घरातलं काम करते साक्षी, परत फर्स्ट इयरला पण आहे। स्वयंपाक पण खूप छान येतो तिला। सारखी लोक पाहू, सारखी लोक बघू, मम्मी बोलती सारखी सारखी करतोय बटर खातोय। तर आता आम्ही आलेल्या आजीच्या जुन्या घरी। हो आले मस्त। आता राणी करते अंड्याची भाजी। तिने इथं अंडे उकडत टाकले आणि नंतर भात बीत घालणार आहे आता। आणि इथं साक्षी तिला मदत करते मी मसाला। आता कांदा वगैरे कापते मसाल्यासाठी। हे असं त्यांचं किचन आहे आणि मम्मीचं असं थोडासा पसारा पडलेला आहे। साक्षी तर मसाल्यासाठी कांदे लसूण आणि ते काढते फ्रीजमध्ये। आता इथे राणी आता ही अजून एक माझी लहानी बहीण आहे, ती आत्ताच आली अकॅडमीवरून। ती पोलीस अकॅडमी करते। ही 7 वाजेपासून जाती, पहिले ग्राउंड करते आणि मग लेक्चर करते, मग आता घरी येते। तर गाईज आता मी आणले आहे कांदे आणि टोमॅटो, ते आता मी चॉप करून घेते। मावशीला मदत करते का? हो। आम्ही मोबाईल तर आता ह्या रिकाम्या बसल्या इथं। आता इथं चालली तिच्या राणी मावशी त्याची मस्ती। इकडे ह्या दोघांची चालली मस्ती। स्वाती बघते, दिनल आली, दिनल पांडा। इथे राणीचा स्वयंपाक रेडी झालेला आहे, मस्त अंड्याची भाजी, पोळ्या, भात। आता ती सर्वांना जेवण वाढून देईल। तर आता आम्ही इथे जेवण करायला बसलेलो आहोत सर्वजण। 1 2 3 4 5 6 आणि मामा आजी, माझी आजी आणि मामा नंतर येणार जेवायला। नीट बस दादू, जेवण करायला। आता इथं राणी भाऊ वाढून देते 1 2 3 4 सगळं। माझी बहीण पण आली आहे, पण तिला जेवण नाही करायचं, ती तिच्या घरून जेवण करून आली आहे। पण आई मामी आले म्हणून माझ्यासाठी आली ती, तिला मी बोलून घेतलंय। आम्ही सर्वजण इथे जेवण करत आहोत, या जेवायला। हे माझे मोठे दाजी आहे, जेवण करता येते पण। हा माझ्या मोठ्या मामाचा मुलगा आहे, आम्ही आलो म्हणून तो आम्हाला विचारायला आला। तर आम्हाला इथे खूप थंडी वाजत होती म्हणून आम्ही ना इथे शेकोटी केलेली आहे आणि इकडे आम्ही आता हात पाय शेकत आहोत। बघू शकता दादू, थंडी वाजली तुला? इथे खूप थंड आहे, म्हणजे तिथलं वातावरण थंड आहे, गाव आहे ना।
गाव आहे ना म्हणून आम्ही शेकोटी केली. म्हणून आम्ही शेकोटी केली आहे. मित्रांनो खूप थंडी वाजत होती आम्हाला म्हणून आम्ही शेकोटी केली आणि खूप थंडी वाजत होती शेकोटी केली. दादू तुला थंडी वाजली नाही नाही? आम्ही शेक केला, लाकूड आणले मग कागद आणले मग शेक केला मस्त. 10:30 आजी आणि मामा आलेले आहेत घरी. ही माझी मम्मी आहे आणि हा माझा भाऊ आहे. हे आत्ताच आलेत. याचा आवाज खूप डेंजर आहे. आत्ताच मार्केटवर आला. आता रात्रीचे वाजले 11:15. यांचा रोजचा टायमिंग आहे हा जेवण करण्याचा. दादू परत एकदा जेवायला बसला त्याच्या मामामध्ये. हा होता आमच्या आजीच्या घरचा पहिला ब्लॉग. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.